नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत प्रति महिना 1000 रुपये म्हणजे प्रति वर्षासाठी 12,000 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचा आहे, अर्ज कसा भरावा, पात्रता, कागदपत्रे पूर्ण GR मध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये अर्ज कशा पद्धतीने करावा याबद्दलची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार खनिज कर्म विभागांच्या माध्यमातून 19 जून 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय बांधकाम कामगारांसाठी घेण्यात आलेला आहे। सविस्तर माहिती पूर्ण तुम्हाला A to Z, कोणतीही शंका तुमची उरणार नाही या शासन निर्णयाच्या माध्यमातून। अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी काय पात्रता असायला पाहिजे, कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे आहेत, त्यानंतर आपल्याला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेणार आहोत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती SOP पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। आता समजून घ्या निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे, त्यानंतर अर्ज आपण समजून घेऊया। जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केला असेल तर प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक उपयुक्त माहिती आहे। यामधला पहिला निकष समजून घेऊया पात्रतेचा। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांनाही हे पैसे मिळणार आहेत। हा एक इम्पॉर्टंट या ठिकाणी जे काही नोंद देण्यात आलेली आहे। भरपूर ठिकाणी जर पतीला लाभ मिळत असेल तर पत्नीला लाभ मिळत नाही, तर या योजनेअंतर्गत पती पत्नीला म्हणजे दोघांनाही या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर ब याच्यामधला पॉइंट आहे, पती पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही, दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर क आहे, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा या ठिकाणी दिलेले 1948 व कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगारास निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। पुढे समजून घ्या, व्यवस्थित बघा। निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर कशा पद्धतीने असणार आहे, त्यानंतर आपण अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, अर्जासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे सुद्धा पुढे जाणून घेणार आहोत। आता बघा, मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। आता यामध्ये सांगण्यात आलेले मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालील प्रमाणे आहे। आता प्रमाण दर समजून घ्या। आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मंडळाची नोंदणीची जी काही एकूण वर्ष आहे यामध्ये कशी असायला पाहिजेत बघा। 10 वर्ष, 15 वर्ष असे दिलेले आहेत। दर वर्षी मिळणारे एकूण निवृत्ती वेतन समजून घ्या। 10 वर्ष जी काही नोंदणी झालेली आहे अशा लाभार्थ्यांना 50% म्हणजे प्रतिवर्षी या ठिकाणी 6000 याप्रमाणे दिले जाईल। 15 वर्ष म्हणजेच त्यानंतर 75% म्हणजे 9000 रुपये अनुदान दिलं जाईल। त्यानंतर 20 वर्ष नोंदी झाली असतील तर 100% म्हणजेच 12,000 रुपये प्रति वर्षासाठी या ठिकाणी बांधकाम कामगारांना दिलं जाणार आहे। म्हणजे प्रति महिन्यासाठी इथं किती होईल, प्रति महिन्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे। हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, समजून घ्या। प्रति महिना 1000 रुपये। आता एक तर इथं महिन्यावारी मिळेल किंवा इथं प्रति वर्षासाठी एकूण 12,000 रुपये दिले जातील। आता हे ठरवलं जाईल प्रति महिन्यासाठी दिलं जाणार की वर्षासाठी दिलं जाणार। या ठिकाणी उल्लेख तर करण्यात आलेला आहे, दरवर्षी मिळणारे एकूण वेतन निवृत्ती वेतन सांगण्यात आलेलं आहे। आता पुढे आपण समजून घेऊया
निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती थोडक्यात या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। आता यामध्ये निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत। आता यामध्ये कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या। बघा, पत्त्याचा पुरावा तुम्हाला आधार कार्ड म्हणून या ठिकाणी जोडायचं आहे। आधार कार्डचं झेरॉक्स घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुमची सही घ्यायची आहे। त्यानंतर बघा, जन्म तारखेचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर बँक खाते पासबुक छायांकित जी काही सांक्षित छायाप्रत आहे ती द्यायची आहे। आता त्याच्यानंतर बँकेचं पासबुक डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, म्हणजे आधार लिंक असलेलं गरजेचं आहे। बघा, त्यानंतर आता निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सुद्धा यामध्ये पुढे देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। वर्षीय नोंदी प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी यापुढे देण्यात आलेलं आहे, या GR मध्ये पुढे आहे, ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला। निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र ते सुद्धा प्रपत्रक ड यामध्ये दिलेलं आहे, तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। आता बघा, आपण डायरेक्ट आता इथे समजून घेऊया, ही जे पैसे आहेत थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, इथं असा सुद्धा उल्लेख देण्यात आलेला आहे। आता त्यानंतर आपण समजून घेऊया जो अर्ज आहे तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता बघा, प्रपत्रक अ मध्ये दिलेला आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज। आता यामध्ये अर्ज बघा, बांधकाम कामगाराचे इथं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणी क्रमांक जो MH पासून सुरू होणार आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर जन्म दिनांक तुम्हाला व्यवस्थित टाकून द्यायचे आहे। त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे, कोणत्या दिनांकी तुम्हाला वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेले आहे त्याची दिनांक टाकायची आहे। त्यानंतर बघा, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक टाकायचे, ज्या वेळेस तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेला आहे ती नोंदणीची तारीख तुमच्या पावतीवरती असतील। आता ती पावती कोणत्या ठिकाणी मिळेल, पावतीचा नंबर तुम्हाला MH कोणत्या ठिकाणी मिळेल आधार कार्डवरून, या संदर्भात व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती मी पूर्वी घेतलेला आहे। जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, या संदर्भात मी सविस्तर माहितीचा व्हिडिओ सुद्धा एक घेईन। आता त्यानंतर बघा, प्रथम नोंदणी झाल्याचा जो ठिकाण आहे तो ठिकाण सुद्धा तुम्हाला भरायचं आहे, याबद्दलची सुद्धा माहिती मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट करेन। नोंदणी कालावधीचा तपशील जो आहे तो किती आहे तो तपशील या ठिकाणी भरायचा आहे। बघा, आता तपशील कशा पद्धतीने असणार आहे, नोंदणी नूतनीकरणाची दिनांक या ठिकाणी टाकायचं आहे, पहिली नोंदणी कधी झालेली आहे, दुसरी नोंदणी कधी झालेली आहे, तिसरी नोंदणी कधी झाली आहे, चौथी, पाचवी, आता प्रति वर्षासाठी ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर नोंदणी नूतनीकरणाचा जो कालावधी आहे तो कालावधी किती दिवसाचा होता तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, 90 दिवसाचा, किती दिवसाचा, त्याची दिनांक तुम्हाला टाकायचे आहे। आता त्या प्रमाणपत्रावरती असेल, या संदर्भात सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेईन, व्यवस्थित तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळेल। आता नोंदणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची झालेली आहे, रिन्युअल कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे। शक्यतो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेली आहे त्या जिल्ह्याचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर बघा, बँकेच्या तपशीलमध्ये बँकेचं पूर्ण नाव टाकायचे, या ठिकाणी बँकेचे नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक तुमचं टाकायचं आहे। त्यानंतर IFSI क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर बघा, कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, होय जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। जर तुम्ही कर्मचारी राज्य विमा कायदा अंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ तर घेऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला इथे शक्यतो नाही करायची आहे। त्यानंतर बघा पुढे, आता कर्मचाऱ्याचे जे काही प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा जो आहे 1952 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, होय किंवा नाही मध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे। इथं होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्याच्यानंतर बघा, उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून असल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेल याची मला जाणीव आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला इथं बांधकाम कामगाराचा पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं सही करायची आहे, तुमची जी सही असेल ती सही करायची आहे। आता प्रपत्रक ब, आज जो निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र इथं समजून घ्या कशा पद्धतीने भरायचं आहे। शिफारस प्रमाणपत्र समजून घ्या, शिफारस प्रमाणपत्रामध्ये काय काय टाकायचं आहे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे। आता यामध्ये बघा, सर्वप्रथम लाभार्थ्यांचं नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायची आहे, मुंबई अंतर्गत म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला कशा अंतर्गत आहे त्याचं इथं टाकायचं आहे। त्यानंतर वर्ष किती झालेले ते टाकायचं आहे। त्यानंतर 60 वर्षाची दिनांक जी आहे तुमची रोजी पूर्ण केलेली दिनांक टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा, दरवर्षी रक्कम निकषानुसार ते दरवर्षी रक्कम जी आहे ती किती पात्र आहे हे सुद्धा लिहायचं आहे। इथं मी वरती तुम्हाला 6001 दिलेला होता,
9,001 रुपये दिलेले होते आणि त्यानंतर दिलेले होते 12,000 रुपये। हे किती वर्षासाठी तुम्ही नोंदणी केलेली होते हे सुद्धा उल्लेख वरती, म्हणजे जर 5 वर्षासाठी तुमची नोंदणी पूर्ण झाली असेल तर 60,000 म्हणजे 6,000 तुम्ही पात्र आहात। जर इथं 10 वर्ष तुमची नोंदणी झाली असेल तर 9,000 पात्र, 15 वर्ष जर पूर्ण झाली असेल तर 12,000 तुम्ही पात्र। या पद्धतीने जी पात्रता आहे तुमची ते इथे तुम्हाला लिहायची आहे। ते टक्केवारीमध्ये तुम्हाला इथं वरती दिलेली माहिती तुम्हाला भरायची आहे। आता हा व्हिडिओ जेव्हा संपेत येईल तेव्हा तुम्हाला परत एकदा ते समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल। आता बघा, प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, त्यानंतर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र जे असेल ते या ठिकाणी टाकायचे जिल्हा आणि त्याचे जे सही वगैरे असेल। आता त्यानंतर बघा प्रपत्र क, आता हा वर्ष न्याय नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल। आता हा नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला माहिती भरत असताना लाभार्थ्यांचं नाव, नोंदणी क्रमांक टाकायचे आहे। त्यानंतर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र अंतर्गत म्हणजे कोणत्या तालुक्या अंतर्गत तुम्ही आहात त्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर दिनांक टाकायचे आहे, ती अखेरची दिनांक कोणती आहे ते तुम्हाला टाकायचे आहे, म्हणजे कधी तुम्ही नोंदणी केली आणि शेवटचं तुमचं रिन्युअल दिनांक काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे। आता त्याच्यानंतर बघा, इथं जो प्रभारी अधिकारी आहे त्याची सही स्टॅम्प वगैरे घ्यायची आहे। त्याच्यानंतर शेवटचा आहे आता प्रपत्रक ड, निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र आहे हा। आता यामध्ये बघा, लाभार्थ्यांचं पूर्ण नाव, नोंदणी क्रमांक, मुंबई अंतर्गत वर्ष जे असतील ते वर्ष टाकायचे आहे, 60 वर्ष पूर्ण केल्याचा दिनांक टाकायचे आहे तुम्हाला, आणि कोणत्या तुम्ही इथं टक्क्यामध्ये कशाच म्हणजे किती रुपयास तुम्ही पात्र आहात प्रति वर्षासाठी ते निवृत्ती वेतन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याचा दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर बघा, निवृत्ती वेतन क्रमांक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राहील तो टाकायचा आहे। तो कोण देईल? लेखा अधिकारी यांनी देईल, म्हणजे हा प्रमाणपत्र तुम्हाला शक्यतो भरण्याची गरज नाही, हा प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। आता बघा, हे टक्केवारी जे तुम्हाला समजून सांगतो मी परत एकदा, टक्केवारी भरपूर अशा लाभार्थ्यांना इथं कळणार नाही। हे कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा समजून घ्या। बघा मित्रांनो, भरपूर असे लाभार्थी आतापर्यंत नोंदणी केलेली नाहीत। नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, नोंदणी कोणत्या ठिकाणी करायची आहे, नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, बांधकाम कामगाराच्या पूर्ण योजना जेवढ्या योजना आहेत बांधकाम कामगार लाभार्थ्यासाठी सर्व योजनेची विशेष प्रत्येक योजनेबद्दल मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। स्पेशल प्लेलिस्ट आहे, या व्हिडिओच्या मी शेवटी ती प्लेलिस्ट लावेन, त्याच्यावरती टच करा आणि पूर्ण एकदा व्यवस्थित जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी परत एकदा समजून घ्या, टक्केवारी दिलेली आहे, किती रुपयास तुम्ही पात्र आहात प्रति वर्षासाठी ते दिलेलं आहे, नोंदणी तुमचे जे वर्ष आहे किती वर्ष दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे। 10 वर्ष, सॉरी मी पहिले या ठिकाणी थोडीशी चुकीची माहिती तुम्हाला सांगितली होती त्यामध्ये की 5 वर्षापासून नाही तर इथं 10 वर्षापासून नोंदणी, 15 वर्षापासून नोंदणी आणि 20 वर्षापासून नोंदणी तुमची पूर्ण झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे। इथं समजून घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ परत एकदा सांगतोय शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गोरगरिबांना याचा नक्की फायदा होईल। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।